ती फक्त एवढंच म्हणाली, "हे घाला, माझे कपडे भिजलेत, मी बदलून येते." आणि ती स्वतःचे कपडे हातात घेऊन बाथरूममध्ये शिरली. तिने पटकन आपले ओले झालेले कपडे चेंज केले. तिला खात्री होती आतापर्यंत विक्रांतनं टी-शर्ट घातलाच नसेल. ती बाहेर आली तेव्हा तिची शंका खरी ठरली. अजूनही ती टी-शर्ट जमिनीवरच पडलेली होती. ती टी-शर्ट उचलून घालण्याची तसदीही त्याने घेतली नव्हती. त्याला असं पाहून वाणीला कुसुमवर प्रचंड राग येत होता. हिला पटवण्यासाठी सुद्धा हा सायकोच मिळाला का? काय विचार करून तिनं विक्रांतला ड्रग दिलं असेल? तिनं नेहमी पाहिलं होतं, बऱ्याच मुली विक्रांतभोवती फिरत, त्याला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत. पण विक्रांतला तिनं कधी मुलींच्या मागे फिरताना पाहिलं नव्हतं. यामुळेच ती त्याच्यावर गर्वही करायची. "तुम्ही स्वतः हे घालू शकत होतात ना?" वाणीने त्याच्या टी-शर्टला हातात पकडून दाखवत विचारलं. तिने पुन्हा ती टी-शर्ट त्याच्या गळ्यात टाकली. विक्रांत वाणीकडे बघत ती टी-शर्ट मानेतून काढून तिच्या हातात देत म्हणाला, "झोपायचं आहे, नाही घातलं तर काय होणार?" वाणी आतापर्यंत आपल्या रागावर ताबा ठेवून होती, पण त्याच्या वागण्यामुळे तो टी-शर्ट जमिनीवर फेकत ती म्हणाली, "ठीक आहे, नाही घालायचे तर झोपा आणि मलाही झोपू द्या, प्लीज." ती बोलली, पण विक्रांत आपल्या जागेवरून हलला सुद्धा नाही. ती त्याच्या समोर येऊन उभी राहिली. "आता काय झालं? झोपा ना, सकाळपर्यंत सर्व ठीक होईल." विक्रांत बेडवर बसलेला होता, तर वाणी त्याच्या समोर उभी होती. "मला तुझ्या जवळ झोपायचं आहे," असं म्हणत त्याने वाणीला ओढलं. त्यांनी दोन्ही हात तिच्या कमरेभोवती गुंडाळले आणि त्याचा चेहरा तिच्या पोटात लपवला. वाणीने जबरदस्ती त्याला बेडवर झोपवलं आणि स्वतः ब्लँकेट घेऊन त्याच्या शेजारी येऊन त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला. त्याची स्लीपिंग पिल त्याच्या जवळ असताना तो शांत नसेल असं तर कधीच होणार नाही. वाणी जशी त्याच्या बाजूला झोपली, विक्रांतने पुन्हा आपले दोन्ही हात तिच्या भोवती गुंडाळले आणि डोळे बंद करून लहान मुलासारखा म्हणाला, "तू माझ्याशी बोलत का नाहीस?" "बोलत तर आहे ना, आणखी किती बोलू?" असं म्हणत वाणीने डोळे मिटले. "आधी तू कशी बोलायची माझ्याशी, आता तू फक्त माझ्यावर रागवतेस. तुम्ही आधी या तुमच्या चुक्या थांबवा." असं म्हणत तिने त्याचे हात जे तिच्या पोटावर होते हलकेच दूर केले. "तुला मी आवडतो का?" विक्रांतने विचारलं. वाणी त्याच्या डोळ्यात बघू लागली. "तू मला खूप चांगली वाटतेस. मला कायम तुझ्या जवळ राहायचं आहे. तुला असं नाही वाटत?" "आता त्या सगळ्याने काय फरक पडतो?" वाणी म्हणाली. "वाणी प्लीज ॲक्सेप्ट मी. मी तुला खूप खुश ठेवीन." वाणी काही बोलणार तेवढ्यात विक्रांतने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. "मी तुला आता सोडणार नाही. तुझ्याशिवाय मला झोप येत नाही. मी हॅप्पी आहे. तूही हॅप्पी राहा ना. मी तुला अम्मा आप्पाकडे घेऊन जाईन. अमरशीही बोलू देईन. फक्त मला सोडू नकोस. आय नीड यू. प्लीज मला तुझ्याजवळ राहू दे. आता मी नेहमी तुझं ऐकणार. तुझी जोपर्यंत इच्छा नसेल मी तुला किसही करणार नाही." वाणी आश्चर्याने या नॉनस्टॉप बोलणाऱ्या विक्रांतला पाहतच राहिली. विक्रांतला इतकं बोलताही येतं यावर कुणाचाही विश्वास बसला नसता. वाणी त्याच्या तोंडावर हात ठेवून म्हणाली, "आता चूप. एक शब्द बोललात ना तर इथून निघून जाईल." विक्रांतनं वाणीला जवळ ओढून आपल्या पायाने तिचे पाय घट्ट पकडून ठेवले, जणू एखाद्या सिंहाने हरणाला पकडून ठेवावं. आता सुटणं तर दूरच, ती हलूही शकत नव्हती. आपला चेहरा वाणीच्या गळ्यात लपवत तो म्हणाला, "नाही, तुला मी कुठेही जाऊ देणार नाही. आता तू कायम माझ्या जवळच राहशील. तू माझी आहेस." त्याने एक हात पुढे करून वाणीचा हात उचलून आपल्या डोक्यावर ठेवला. वाणी कोणताही प्रतिसाद न देता शांत पडून होती. विक्रांत चेहरा वर करून तिच्याकडे बघत म्हणाला, "माझे केस कुरवाळ ना." तो वाणीच्या गालावर एक किस करून तिच्या छातीला बिलगून बडबडत झोपी गेला. वाणी त्याचे केस कुरवाळत होती आणि आपल्या विचारात हरवत होती. विचार करता करता तीही झोपून गेली. तिलाही बऱ्याच दिवसानंतर शांत झोप लागली होती. सकाळी ती उशिरा उठली, पण विक्रांत आधीच उठला होता. वाणी त्याच्या शेजारी आहे हे जाणवताच तो हसत डोळे वर करून आपले हात पाय तिच्या भोवती कसे गुंडाळले ते पाहू लागला. आज त्याची गुड मॉर्निंग खरंच खूप गुड होती. कितीतरी दिवसांनी वाणी त्याच्या इतक्या जवळ झोपली होती. वाणी अजूनही झोपेतच होती. आपल्या एका हातावर चेहरा ठेवून विक्रांत तिला निरखत होता. तो आधीही तिच्याशी असाच वागायचा, पण तेव्हा त्याला आपल्या प्रेमाची जाणीव नव्हती. तो तेव्हा समजायचा वाणी ही त्याची एक गरज आहे. तेवढ्यात वाणीने थोडी चुळबुळ केली. ती डोळे उघडते हे पाहून विक्रांतने झटकन आपलं डोकं परत खाली केलं आणि डोळे घट्ट मिटले. वाणीला उठायचं होतं, पण विक्रांतने तिला घट्ट पकडून ठेवल्यामुळे तिला उठता येत नव्हतं. तिनं आपला हात त्याच्या खांद्यावर ठेवून त्याला हलवत म्हणाली, "विक्रांत, विक्रांत, उठा." कदाचित तिच्या आयुष्यात पहिल्यांदा ती त्याचं नाव घेत होती. त्याचं नाव घेताना तिच्या आवाजात संकोचही होता आणि लाजही. विक्रांत मात्र वाणीच्या तोंडून आपलं नाव ऐकून आतल्या आत खुश झाला.
त्याने झोपेतच कूस बदलली आणि वाणीला सोडून उलट्या बाजूला तोंड करून झोपला. कारण तो अजूनही त्याच आनंदात होता की वाणीने त्याला नावाने हाक मारली होती. वाणी उठली, तयार झाली आणि खोलीबाहेर निघून गेली. पण विक्रांत अजूनही डोळे मिटून कसले कसले स्वप्न बघत पडला होता. आज वाणीची स्वयंपाकघरात पहिलं जेवण बनवण्याची विधी होती. म्हणून ती लवकर तयार होऊन खाली आली. मीनू देवींनी तिला नाश्ता बनवायला सांगून किचनमधून बाहेर गेल्या. कुसुमही बाहेर आली होती, पण तिला का कोण जाणे विक्रांतची भीती वाटत होती. वाणीची नजर जशी कुसुमवर पडली, तिला काल रात्रीची सर्व घटना आठवली. विक्रांतला जर कुठल्या मुलीने त्रास दिला तर तो तिला फारच कठोर शिक्षा देत असे. ही गोष्ट वाणीला खूप चांगल्याने ठाऊक होती. म्हणूनच तिला खात्री होती की विक्रांत कुसुमला नक्कीच शिक्षा देणार. आजवर जितक्या मुलींना विक्रांतने शिक्षा दिली होती त्या सगळ्यांसाठी वाणीला वाईट वाटायचं. पण आज कुणास ठाऊक का कुसुमसाठी तिला अजिबात वाईट वाटत नव्हतं. उलट तिला वाटत होतं की विक्रांत उठावा, बाहेर यावा, कुसुमला पाहावं आणि तिला तिच्या वागण्याची शिक्षा द्यावी. पण आज विक्रांतचा मूड काही वेगळाच होता. तो निवांत उठून बाहेर आला. सोफ्यावर बसून दोन्ही हाताने आळस देऊन सरळ कुसुमकडे पाहत म्हणाला, कॉफी घेऊन ये. डायनिंग एरियात बसलेली वाणी विक्रांतकडे आवाक होऊन पाहू लागली. वाणी तिथेच होती तरीही विक्रांतने कुसुमकडे पाहत तिला कॉफी आणायला सांगितलं. आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे विक्रांत आजही काल घातलेली लोअर घालूनच आला होता. ना टी शर्ट ना अंघोळ, केस विस्कटलेले, असाच तो सोफ्यावर बसला होता. वाणी मनातच चिडून म्हणाली, यांना काही कळत नाही का? असं बघून तर त्या कुसुमच्या तोंडातून अजून लाळ टपकणार. मुद्दाम अट्रॅक्ट करतायत काय तिला? मित्रांनो, तुम्हाला सर्वांना वाटत असेल की विक्रांत कुसुमला काहीतरी मोठी शिक्षा देईल. पण हा विक्रांत आहे. तो आपण जे विचार करतो ते करत नाही. तो तेच करतो जे आपण विचारही करू शकत नाही. आणि विक्रांत कुसुमला काहीच शिक्षा देणार नाही. हो, खरंच काहीच शिक्षा देणार नाही. विश्वास नसेल तर पुढचे पार्ट्स नक्की पहा. विक्रांत सिंगला समजून घेणं इतकी साधी गोष्ट नाही. थांबा, आता तुम्हाला वाटत असेल की तो कुसुमच्या माध्यमातून वाणीला जळवेल, तर तुम्ही चुकीचे आहात. विक्रांतला आपल्या स्लीपिंग पिल्सच्या प्रेमाला मिळवण्यासाठी तिसऱ्या कोणाच्या आधाराची गरज नाही. तो स्वतः वाणीच्या मनात प्रेम जागं करू शकतो. समजलात? आता वळूया कथेकडे. विक्रांतची नजर पाहून कुसुम घाबरली. पण काही क्षणातच जेव्हा तिला जाणवलं की आज विक्रांत तिला ना रागवत आहे ना घुरून बघतोय, तिचा चेहरा पुन्हा नॉर्मल झाला. जणू काही घडलंच नाही. पण हे पाहून वाणीचा विश्वास बसत नव्हता. तिनं स्वतः पाहिलं होतं विक्रांत कशा प्रकारे त्या मुलींना टॉर्चर करायचा. तो त्यांना मारत नसे, पण त्याचा टॉर्चरच त्या मुलींसाठी एक शिक्षा असायची. पण कुसुमला त्याने काहीच केलं नाही. मीनू देवींच्या सांगण्यावर वाणी नाश्ता टेबलावर मांडायला लागली. जाण्याआधी तिनं एकदा विक्रांतकडे पाहिलं. तेवढ्यात विक्रांतही उठून आपल्या बेडरूमकडे गेला. वाणीने नाश्त्याची पूर्ण तयारी केली आणि सर्व काही व्यवस्थित आहे का ते पाहून तीही बेडरूममध्ये गेली. विक्रांत तयार होत होता. वाणीने त्याचे कपडे पटकन काढून बेडवर ठेवले. बाकी लागणाऱ्या वस्तूही त्याच्या समोर ठेवून ती बाहेर जाऊ लागली. तेव्हाच विक्रांतने विचारलं, आज नाश्त्यात काय बनवलं आहेस तू? तुम्ही येऊन स्वतः बघून घ्या. न वळताच वाणी बोलली आणि बाहेर निघून गेली. विक्रांत तिच्याकडे पाहतच राहिला. वाणी आधीच उदास होती. आज तर सकाळपासून ती आणखीनच जास्त उदास दिसत होती. विक्रांत हळूच हसला. तू का एवढी अस्वस्थ आहे मला माहीत आहे. वाणीने सगळ्यांच्या आवडीप्रमाणे नाश्ता बनवला होता. शिऱ्याचा पहिला घास तोंडात टाकताच विक्रांतने डोळे मिटले आणि म्हणाला, तुझ्या हातचं मी खूपदा खाल्लंय म्हणून माहीत आहे तू खूप छान स्वयंपाक करतेस. पण आजची टेस्ट काहीतरी खास आहे. असं म्हणत त्याने वाणीकडे पाहिलं. वाणीने थँक्यू म्हणत स्वतःच्या प्लेटमध्ये नाश्ता वाढून घेतला. तिला विक्रांतसोबत ऑफिसला जायचं होतं. समोर बसलेली कुसुम मात्र विक्रांतकडे पाहत हसत हसत नाश्ता करत होती. वाणीच्या नजरा कधी कुसुमकडे तर कधी विक्रांतकडे जात होत्या. विक्रांत मात्र कुसुमकडे अजिबात पाहत नव्हता. तो अगदी नेहमीप्रमाणे नॉर्मल होता. पण कुसुमने कालच्या रात्रीचा किंचितही विचार केला नाही. विक्रांत शांत आहे याचा ती मनसोक्त फायदा घेत होती आणि तिच्या त्या वागण्याने वाणीच्या मनात राग उसळत होता. नाश्त्यानंतर ती विक्रांत सोबत ऑफिसला गेली. विक्रांतचा मित्र आधीच तिथे त्याची वाट पाहत उभा होता. विक्रांत त्याला मिठी मारत म्हणाला, काय बात आहे, तू आज इकडे? त्याचा मित्र हसत म्हणाला, हो, मी विचार केला लग्नाचं कार्ड तर तुला मिळालंच आहे, पण एकदा पर्सनली येऊन तुला सांगावं की 2 दिवसानंतर तुला यायचं आहे. एवढं बोलून त्याने नजर वळवली तर त्याची नजर सजून धजून साडीमध्ये उभी असलेल्या वाणीकडे गेली. वाणीकडे पाहत
त्यांनी आपला हात पुढे केला आणि म्हणाला, तुझं लग्न झालं? कॉंग्रॅच्युलेशन्स. वाणी त्याच्याशी हात मिळवणार इतक्यात विक्रांतनं तिचा हात स्वतःच्या हातात घेतला आणि म्हणाला, तिला नाही, मला कॉंग्रॅच्युलेट कर. त्याच्या मित्राने डोळे मोठे करत विक्रांतकडे पाहिलं. विक्रांत हसून त्याच्याकडे पाहत होता. नाही, हे शक्यच नाही. विक्रांत सिंग कधीच लग्न करू शकत नाही, त्याचा मित्र आश्चर्याने म्हणाला. त्यावर विक्रांत हसत म्हणाला, विक्रांत सिंगने लग्न केलंय मित्रा. त्याने हात वाणीच्या खांद्यावर ठेवत तिला जवळ ओढलं. ही तुझी वहिनी आणि आशा करतो की तू तिला बहिणीसारखंच मानशील. त्याचा मित्र त्याला टोमणा मारत म्हणाला, तू तर मोठ्या मोठ्या बाता करायचास, आता कुठं गेलं ते सगळं? विक्रांत हसत त्याला आपल्या कॅबिनमध्ये घेऊन गेला. इकडे कुसुम तर आज हवेतच होती. विक्रांतने तिला काहीच म्हटलं नाही, वाणीनेही तिला टोकलं नाही. याचा अर्थ कुसुमने असा काढला की तिला हिरवा सिग्नल मिळाला आहे. तिला वाटू लागलं की विक्रांत गप्प आहे, म्हणजे जर ती आणखी 2-4 दिवस विक्रांतच्या भोवती फिरत राहिली तर विक्रांत नक्कीच वितळेल. असा विचार करून ती आज रात्री काय करायचं याची प्लॅनिंग करू लागली. इकडे दुपारच्या जेवणानंतर वाणीचं तिच्या आई लक्ष्मीजींशी फोनवर बोलणं झालं. खूप सुंदर दिसत आहेस बेटा, लक्ष्मीजी म्हणाल्या. आप्पा कुठे आहेत? तुम्ही जेवलात की नाही? वाणीने विचारलं. हो, ते झोपलेत. इकडे खूप थंडी आहे. तू पण स्वतःची आणि विक्रांतची नीट काळजी घे बरं. विक्रांतचं नाव ऐकताच वाणीला पुन्हा कुसुम आठवली. तिला असं हरवलेलं पाहून लक्ष्मीजींनी विचारलं, वाणी, सगळं ठीक आहे ना बेटा? हो अम्मा, सगळं ठीक आहे. मला वाटतंय तू उदास आहेस. विक्रांतसोबत काही बोलणं झालं का? नाही अम्मा, असं काहीच नाही. तू आनंदी आहेस ना? आम्ही तुझ्याशी न बोलताच तुझं लग्न ठरवलं म्हणून विचारतोय. त्यावर वाणी त्यांच्याकडे बघत थोडी साशंक नजरेने म्हणाली, अम्मा, मला तुम्हाला एक विचारायचं होतं. त्या दिवशी नेमकं काय झालं होतं? आज लक्ष्मीजींनी विषय काढला तेव्हा वाणीला आपलं मन मोकळं करून सगळं सांगावंसं वाटलं. तिला जाणून घ्यायचं होतं की त्या दिवशी नक्की काय घडलं होतं. मयूरने नकार दिल्याचं कारण तिला माहीत होतं, पण विक्रांतचा होकार आणि तिच्या आई वडिलांना त्याने कसं मनवलं हे तिला जाणून घ्यायचं होतं. लक्ष्मीजी म्हणाल्या, तू विक्रांतला विचारलं नाहीस काही? वाणीने आपलं डोकं खाली झुकवलं. तिला समजत नव्हतं की आता लक्ष्मीजींना कसं सांगावं, कारण तिचं आणि विक्रांतचं नीट बोलणंही होत नव्हतं. वाणी, माझ्याकडे बघ. लक्ष्मीजींनी तिच्या झुकलेल्या नजरेकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाल्या. वाणीने त्यांच्याकडे पाहिलं. लक्ष्मीजी हसत तिच्याकडे पाहत होत्या. अजूनही नाराज आहेस का माझ्या जावयावर? नाराज नाही, मी का नाराज होऊ? खूप त्रास द्यायचा ना तो तुला आधी, म्हणून. हे ऐकून वाणीला एकदम शॉक बसला. तिला प्रश्न पडला, आम्हाला हे कसं काय कळलं की विक्रांत आधी मला त्रास द्यायचा? अम्मा, काय बोलताय तुम्ही? हे बघ बेटा, तू मुलगी असून सुद्धा लपवलंस, पण जावई असून त्यानं काहीही लपवलं नाही माझ्यापासून. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? वाणीच्या अंगात एक विचित्र भीती शिरली. तिला वाटलं विक्रांत सायको होता, कुठं सगळंच उघडपणे सांगितलं तर नाही. सांगितलं की किती प्रेम करतो तो तुझ्यावर. सांगितलं की त्याच्या जगण्यासाठी तू किती जरुरी आहेस. तुझ्याशिवाय कसं वाटतं त्याला हेही सांगितलं. कधी? तुम्ही तर जास्त भेटलातही नाहीत त्यांना. वाणी घाबरत म्हणाली. तुला विक्रांतशी बोललं पाहिजे, माझ्याशी नाही. लक्ष्मीजी प्रेमाने हसत म्हणाल्या. नाही, तुम्ही सांगा मला. मला तुमच्याकडून ऐकून घ्यायचं आहे. वाणीची मोबाईलवरची पकड घट्ट होत चालली होती. ठीक आहे, मीच सांगते. तरी विक्रांतनं स्वतः तुला सांगितलं असतं तर बरं झालं असतं. अम्मा, आता जास्त नका थांबवू. पटकन सांगा ना त्यांनी काय सांगितलं. वाणीचं हृदय आतून थरथरत होतं. तिला भीती वाटत होती की तिच्या आईला तिचं आणि विक्रांतचं सत्य कळलं की काय. लक्ष्मीजी बोलू लागल्या. तुला तयार करत होते मी, तेवढ्या तुझे आप्पा काही कामासाठी मला त्यांच्या खोलीत बोलवत होते. मी तुझ्या खोलीतून बाहेर येत होते आणि त्यांच्या खोलीकडे जात होते, तेव्हा खाली येताना मला विक्रांत दिसला. फारच अस्वस्थ दिसत होता तो. त्याच्या डोळ्यात काहीतरी हरवण्याची भीती होती. हे माझ्या म्हाताऱ्या डोळ्यांनीही ओळखलं. आता कथा फ्लॅशबॅकमध्ये लक्ष्मीजींच्या आवाजात. विक्रांत बेटा, तू आलास बरं वाटलं. आजकाल कोणता बॉस आपल्या एम्प्लॉईच्या लग्नाला येतो? असं म्हणत मी जिन्यावरून खाली उतरून त्याच्या समोर गेले. आंटी, मी इथे तुमच्याशी काहीतरी बोलायला आलोय. काय झालं बेटा? मी थोडी घाईत आहे, नंतर बोलू का तुझ्याशी? नाही आंटी, अजिबात नाही. मला आत्ताच बोलायचं आहे. विक्रांत खूप परेशान आहे हे मला समजत होतं, पण माझ्याकडेही जास्त वेळ नव्हता. माझ्या लेकीचं लग्न होतं. लग्नघरात किती कामं असतात. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, बेटा, वाणीचं लग्न आहे. तू समजू शकतोस किती गडबड असते.
हो आंटी, मला समजते आणि म्हणूनच वाणीच्या लग्नाच्या आधी मला तुम्हाला काही सांगायचं आहे. विक्रांतच्या आवाजातली तळमळ लक्ष्मीजींना जाणवली. त्यांनी त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं आणि म्हणाल्या, "ठीक आहे, ये माझ्यासोबत." असं म्हणत त्या त्याला आपल्या नवऱ्याच्या खोलीत घेऊन गेल्या. तिथं वाणीचे अप्पा बालकृष्णजी तयार होऊन मुलीच्या लग्नासाठी बाहेर जाण्यासाठी तयार झाले होते. लक्ष्मीजींना पाहताच ते म्हणाले, "तू आत्ता आलीस? किती वेळापासून हाक मारतोय मी. मला माझ्या मुलीला वधूच्या रूपात पाहायचं आहे." लक्ष्मीजी हसत त्यांची व्हीलचेअर पुढे करत म्हणाल्या, "हो, मी तुम्हालाच न्यायला आले होते." तेवढ्यात त्यांना आठवलं की विक्रांतही त्यांच्या मागे उभा आहे. "अरे हो, विक्रांतला काहीतरी बोलायचं आहे आपल्याशी. सांग बेटा, काय आहे?" लक्ष्मीजी म्हणाल्या. विक्रांत पुढे आला. "आंटी, मी इथे वाणीच्या लग्नाला उपस्थित राहायला आलेलो नाही." "मग कशासाठी आलास इथे?" यावेळी वाणीच्या आप्पांनी विचारलं. विक्रांत त्यांच्या व्हीलचेअर जवळ गेला, एका गुडघ्यावर बसला आणि त्यांच्या हाताला धरून म्हणाला, "मी इथे तुमच्याकडे वाणीचा हात मागायला आलो आहे." बालकृष्णजी त्याच्याकडे निरखून पाहत होते. लक्ष्मीजी तर अवाक होऊन पलंगावर बसल्या आणि विक्रांतकडे पाहू लागल्या. "मी वाणीवर खूप प्रेम करतो. मला तिच्याशी लग्न करायचं आहे आणि मी आज तीच आशा घेऊन आलोय. पण मला माहित नव्हतं की आजच वाणीचं लग्न आहे." विक्रांतनं व्हीलचेअर सोडली आणि हात जोडून म्हणाला, "प्लीज, वाणीला माझ्या हवाली करा. मी तिला खूप आनंदात ठेवेन." लक्ष्मीजी म्हणाल्या, "आता तिचं मयूरशी लग्न ठरलं आहे. वरात कधीही येऊ शकते." विक्रांत त्यांच्याकडे वळून म्हणाला, "हो आंटी, मला माहित आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला सगळं सांगायला आलोय." तो खोल श्वास घेत पुढे म्हणाला, "मी वाणीला आधी नेहमी त्रास द्यायचो. मला राग यायचा की ती माझं ऐकत नाही. पण मला हेच समजत नव्हतं की मी माझ्या स्वतःच्या मनाचं ऐकू शकलो नाही. मी खूप त्रास दिलाय वाणीला." "हो, ही गोष्ट मला माहीत आहे." त्यावेळी पुन्हा लक्ष्मीजींच्या जागी बालकृष्णजी म्हणाले, "तिचं लग्न एवढ्या घाईघाईत ठरवण्यामागे एक कारण होतं. मला तिला तुझ्यापासून दूर करायचं होतं. माझ्या मुलीच्या डोळ्यात मला तुझ्याबद्दल असलेली भीती दिसली होती." विक्रांतने शरमेने नजर खाली झुकवली. एका बापाने त्याची चोरी पकडली होती. ते पुढे म्हणाले, "म्हणूनच वाणी इथून गेल्यानंतर मी लगेच मयूरशी तिचं लग्न ठरवण्याचा निर्णय घेतला." विक्रांत दोन्ही हात जोडून थरथरत्या आवाजात म्हणाला, मी मी तिला त्रास देत होतो कारण मी माझ्या भावना समजू शकलो नाही. माझ्यावर विश्वास ठेवा. मी एक खूप चांगला नवरा आणि तितकाच चांगला जावईही बनवून दाखवेन." त्याचे हात अजूनही जोडलेले होते. "तू उशीर केलास विक्रांत. मयूर कुठल्याही क्षणी इथे पोहोचेल." लक्ष्मीजी उठून बाहेर जाऊ लागल्या. विक्रांतने त्यांचा हात पकडून थांबवलं. त्याने लक्ष्मीजींना पुन्हा त्यांच्या जागेवर बसवलं आणि म्हणाला, "जर तुम्हाला तुमच्या वाणीच्या डोळ्यात माझ्याबद्दलची भीती दिसली, तर आता तुम्हाला माझ्या डोळ्यात वाणीबद्दलचं प्रेम दिसत नाहीये का?" आज पहिल्यांदाच विक्रांत बोलताना अडखळत होता. पहिल्यांदा त्याला वाणीला मिळवण्याच्या इच्छेपेक्षा तिला गमावण्याची भीती जास्त वाटत होती. "आता तुझं प्रेम पाहून आम्ही काय करणार सांग?" तेवढ्यात एक मुलगी धावत आली. "काका, मयूर खाली आला आहे. तुमच्याशी काही बोलायचं आहे त्याला." "इतक्या लवकर वरात आली? न बँड, न बाजा, न काही?" लक्ष्मीजी त्या मुलीकडे पाहत म्हणाल्या. "वरात नाही आली. मयूर एकटाच आला आहे, घरचे कपडे घालून, आणि तुम्हा दोघांशी बोलायचं आहे त्याला." ती मुलगी बोलतच होती तेवढ्यात मयूर मागून येऊन उभा राहिला. ह्यावेळी त्याला ब्ल्यू शर्ट आणि ग्रे कलरच्या लोअरमध्ये पाहून लक्ष्मीजी चकित होऊन म्हणाल्या, "मयूर, तू अजून तयार नाही झालास? थोड्याच वेळात तुला वरात घेऊन यायचं आहे." मयूर लक्ष्मीजींना म्हणाला, "आंटी, मी हे लग्न करू शकत नाही. हे सांगायला आलो आहे मी." "काय, पागल झाला आहेस का तू? काही पण बडबडतोयस." लक्ष्मीजी चिडून म्हणाल्या, "नाही आंटी, मी हे लग्न करू शकत नाही. मला माफ करा. आज माझ्या घरून कुठलीही वरात निघणार नाही. माझ्या घरच्यांना मी सांभाळून घेईन. बाकी तुम्ही इथलं सांभाळून घ्या." असं म्हणत त्याने हात जोडले आणि निघून गेला. लक्ष्मीजी त्याला हाक मारत वरांड्यापर्यंत गेल्या, पण मयूर थांबला नाही. सगळे पाहुणे घरात पोहोचले होते. लक्ष्मीजी विव्हळलेल्या नजरेने सगळ्यांकडे पाहत परत खोलीत आल्या आणि बालकृष्णजींच्या गुडघ्यावर डोकं ठेवून रडू लागल्या. "प्लीज आंटी." विक्रांत बोलतच होता तेवढ्यात त्रिभुवन सिंग खोलीत आले. खोलीतलं वातावरण पाहून त्यांना एक गोष्ट समजली होती की ते वाणीला इतकं ओळखत होते की त्यांना खात्री होती, वाणी जर कोणाशी लग्न करेल तर त्याला सत्य सांगितल्याशिवाय ती कधीही वैवाहिक आयुष्यात पाऊल ठेवणार नाही. त्रिभुवनजींना पाहताच बालकृष्णजी म्हणाले, "तुम्ही त्रिभुवन सिंग आहात ना?" "हो बालकृष्णजी, खूपदा भेटलोय आपण. तुम्ही जॉब करत होता तेव्हा." असं म्हणत त्यांनी नमस्कार केला. "आम्ही इथे वाणीला आमच्या घरची सून बनवायला आलो होतो, पण बाहेरची तयारी पाहून वाटते की आम्ही उशीर केला." त्रिभुवनजी त्या दोघांकडे पाहत म्हणाले, "डॅड,
आपण उशिरा नाही आलो, विक्रांत म्हणाला. त्रिभुवनजी पुन्हा लक्ष्मीजींकडे पाहत म्हणाले, आम्ही तुमच्या मुलीचा हात मागायला आलो आहोत. तुमची मुलगी आमच्या घरची सून व्हावी ही माझी मनापासून इच्छा आहे. तुमच्या मिस्टरांना माहीत आहे माझं कुटुंब कसं आहे आणि मी तुम्हाला हमी देतो माझा मुलगा तुमच्या मुलीला खूप सुखी ठेवेल. तुम्हाला कधीही तक्रार करावी लागणार नाही की तुमची मुलगी आमच्या घरात दुःखी आहे. पण असं कसं वाणीशी न बोलता मी काही निर्णय कसा घेऊ किंवा कसा होकार देऊ? लक्ष्मीजी म्हणाल्या. त्रिभुवनजी पुढे म्हणाले, माझ्या मुलानं काही चुक्या केल्या आहेत आणि त्याबद्दल मला लाजही वाटते. पण विश्वास ठेवा, त्याच्या कोणत्याही चुकीच्या गोष्टीला कधीच मी पाठिंबा दिला नाही. तो वाणीवर खरंच मनापासून प्रेम करतो. खूप सुखी ठेवेल तिला. त्यावर लक्ष्मीजी म्हणाल्या, असं नाही की मयूर वरात घेऊन आला नाही म्हणून मी माझ्या मुलीचं लग्न कोणाशीही करून टाकेन. माझ्या सन्मानासाठी मी माझ्या मुलीचं आयुष्य बिघडवणार नाही. वाणी तर अशी आहे की तिला लग्नासाठी कोणीही नकार देणार नाही. पण जर वाणी मला मिळाली नाही तर मी मात्र नक्की संपून जाईल, विक्रांत म्हणाला. त्रिभुवनजी विक्रांतच्या खांद्यावर हात ठेवतात. विक्रांत बालकृष्णजींकडे पाहत म्हणतो, तुम्ही मयूरला वाणीसाठी निवडलं होतं. तो लग्न करणार नाही. पण जो तुमच्या समोर हात जोडून स्वतःचं आयुष्य मागतोय त्याला तुम्ही त्याचं जीवन देत नाही आहात. खूप मोठ्या गोष्टी करत आहेस. माहीत आहे का, लग्न म्हणजे 1-2 वर्षाचं नातं नसतं, संपूर्ण आयुष्यभर निभवावं लागतं, लक्ष्मीजी म्हणाल्या. मला माहीत आहे आंटी. तुम्हाला आणि अप्पांना पाहूनच मी हे शिकलो आहे. आता संपूर्ण आयुष्य वाणीसोबतच जगायचं आहे मला. त्रिभुवनजी आणि विक्रांत दोघांनी मिळून वाणीच्या आई वडिलांना अनेकदा विनंती केली आणि अखेर तिच्या लग्नासाठी त्यांची संमती घेतलीच. वाणीचे वडील त्रिभुवन सिंगना ओळखत होते. नोकरीत असताना त्यांची अनेकदा भेट झाली होती आणि विक्रांतच्या डोळ्यात दिसणारं वाणीसाठी खरं प्रेम ते त्यांना स्पष्ट जाणवत होतं. म्हणूनच अखेर त्यांनी लग्नासाठी होकार दिला. येथे फ्लॅशबॅक संपतो. आता कथा वर्तमानात. वाणी आपल्या आईशी फोनवर बोलत होती. हे ऐकून ती हैराण झाली की विक्रांतनं तिच्या अम्मा अप्पांसमोर तिच्यावरच्या प्रेमाची कबुली दिली. तो थोडा रागीट आहे, पण तुझ्यावर प्रचंड प्रेम करतो. त्याच्या प्रेमाला, त्याच्या चांगुलपणाला तू सांभाळशील, ते सगळं तो तुझ्यावरच लुटवणार आहे आणि त्याच्यात ज्या कमतरता आहेत त्या देखील तो तुझ्यासमोरच व्यक्त करेल. पण या दोन्ही गोष्टींमध्ये जर तू समतोल ठेवू शकलीस तर सगळं सुरळीत होईल, लक्ष्मीजी तिला समजावत म्हणाल्या. वाणीनेही विक्रांतमध्ये झालेला बदल पाहिला होता. या दिवसात तो तिची खूप काळजी करू लागला होता. ती अजून आईशी बोलतच होती तेवढ्यात विक्रांत खोलीत आला. वाणीने घाईघाईत बाय म्हटलं आणि फोन कट केला. ती विक्रांतकडे एकटक पाहत होती. तिला विश्वासच बसत नव्हता की हा सायको कुणासमोर हातही जोडू शकतो. नेहमी आपल्या अहंकारात बुडून राहणारा तो तिच्यासाठी हात जोडू शकतो, हे तर अजूनच अविश्वसनीय होतं. भेटूया पुढच्या भागात. आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.